आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ. 10 जानेवारी 1963 मुंबईच्या विलेपार्ले भागात एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. विलेपार्ले महिला संघाच्या शाळेत शिकत असतानाच अभिनयाची बीजं त्यांच्या मनात रुजली होती. अवघ्या 14व्या वर्षी 1977 साली मधुसूदन कालवेलकर यांच्या अमृतवेल या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं. याच काळात परिवर्तन आणि आपणापन यासारख्या चित्रपटातून एका बाल कलाकाराचा हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर सुरू झाला तो यशाचा अखंड सिलसिला. नवरी मिळे नवऱ्याला, धूम धडाका, अशी ही बनवा बनवी, थरथराट आणि एकाएकी या चित्रपटाने तिकीट बारीवर इतिहास घडवला. महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गजांच्या साथीने निवेदिताजींनी मराठी मनावर गारूड घातलं. 60हून अधिक मराठी आणि 11हून अधिक हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचे विविध रंग उधळले. जेव्हा चित्रपट सृष्टीतून त्यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला, तेव्हा तिथेही अगोबाई सासूबाई, भाग्य दिले तुम्हाला आणि आई बाबा रिटायर होत आहेत यासारख्या मालिकातून त्यांनी प्रेक्षकांच्या घराघरात हक्काचं स्थान मिळवलं. असं म्हणतात की अस्सल सोनं आणि हिरा पारखण्याचं कसं फक्त एका जोडीला असतं. अभिनय क्षेत्रातील शहनशाह अशोक सराफ यांनी हा देखणा हिरा पारखला आणि 1990 मध्ये हे 2 दिग्गज कलाकार विवाह बंधनात अडकले. निवेदिता जोशींच्या आयुष्याची नवी इनिंग निवेदिता सराफ म्हणून सुरू झाली. आजही त्याच जोमाने, त्याच उत्साहाने आणि आजही तरुणींना लाजवेल अशा चिरतरुण सौंदर्याने त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. काळाच्या ओघात अनेक चेहरे आले आणि गेले, पण निवेदिताजींच्या अभिनयाची मोहिनी आजही कायम आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला, कलावंताला आणि मराठी संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या व्यक्तिमत्वाला या उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेऊन आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना सांस्कृतिक कला दर्पणचा मानाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक देताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपण अशीच उत्तरोत्तर कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानाचे नाव जगात कीर्तिवंत ठेवा. आपणास पुढील कार्यास आणि आयुष्यात लक्ष लक्ष शुभेच्छा. कला गौरव पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी आहेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिताताई जोशी सराफ. मी सांडवे सरांना विनंती करतो की त्यांनी ताईंना रंगमंचावर घेऊन निवेदिताताई जोशी सराफ यांना मी विनंती करते की त्यांनी देखील या प्रसंगी 2 शब्द बोलावेत. सर्वप्रथम म्हणजे
मी सांस्कृतिक प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे की हा पुरस्कार आज तुम्ही मला दिला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो माझे गुरु, माझे पती, त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. आज मी जी काही आहे ती फक्त अशोक मुळे उभी आहे तुमच्यासमोर. तो नेहमीच माझ्या पाठीशी अक्षरशः पहाडासारखं उभं राहिलंय आणि मला नेहमी त्यांनी खूप एनकरेज केलंय आणि मला खूप त्यामुळे असं इमोशनल झाले मी. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे, कारण असं वाटतं की खूप जबाबदारी वाढली आहे. अजून फार कमी काम करायला मिळालं. खूप काम करायचंय आणि हा पुरस्कार नक्कीच माझ्या एकटीचा नाहीये. माझे कितीतरी दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार, अगदी मी म्हणेन स्पॉट बॉयज आल्या आल्या पहिल्यांदा चेहरा त्यांचा आपण बघतो की ताई काय देऊ, चहा देऊ का पाणी देऊ, त्यांच्यापासून आपल्या पूर्ण दिवसाची सुरुवात होते. ते सगळे बॅकस्टेज वर्कर्स, नाटकांमध्ये काम करत असताना पटकन आपल्या हातात येऊन वस्तू देणार आहेत, ज्याच्यामुळे आपली कधी एंट्री चुकणार नाही, असे सगळे माझे बॅकस्टेज वर्कर्स. या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये तेवढाच वाटा आहे. आज माझी मोठी बहीण आली इथे, डॉक्टर विनल परांजपे, माझे मेहुणे आले डॉक्टर परांजपे, आणि माझी भाची कॅप्टन अदिती परांजपे आली. आणि मगाशी पूर्वी तू म्हणालास तसंच तुझ्या सोबतीने मला हा पुरस्कार मिळालाय. मी जेव्हा एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये काम केलं तेव्हा सर्वात माझा पहिला दिग्दर्शक तू होतास. अलवारा डाकू या नाटकामध्ये, या नाटकामध्ये एक माझा छान मित्र आणि तुझ्या बरोबरीने आज हा पुरस्कार मला इथे मिळतोय, ह्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. आणि थँक्यू अशोक. सॉरी, मला हे करायलाच पाहिजे. खरंच तुमची मी खूप आभारी आहे. असं वाटतं की खूप खूप काम करायचं आहे आणि ह्या अशा पुरस्कारांमुळे ऊर्जा मिळते अजून पुढे काम करायची, अजून काहीतरी चांगलं करून दाखवायची. त्यासाठी थँक्यू. आणि तू खूप छान गायलास रे, त्याच्यासाठी थँक्यू. धन्यवाद. आणि बरं झालं या पुरस्काराबरोबर हे म्हणजे घोषित पुरस्काराकडे चिठ्ठी नव्हती, नाहीतर दुसऱ्याच कोणाचं तरी नाव कदाचित जाहीर झालं असतं. त्यासाठी मी आभारी आहे. निवेदिताताईंना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मान्यवरांनाही ऐकलं ना सगळं. नमस्कार. या लोकांनी तिचा जो यथोचित गौरव केला हा म्हणजे योग्य असंच आहे असं मला तरी वाटतं. आतापर्यंत तिची कारकीर्द घडवण्यासाठी जी धडपड, जी धावपळ झाली, घर आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळून तिने ज्याप्रमाणे स्वतःला डेव्हलप केलं अभिनय क्षेत्राबद्दल, त्याबद्दल मला तिचं कौतुक वाटलं. त्याबद्दल मी तिला नेहमीच धन्यवाद देईन या बाबतीत. कारण फार लोकांना असं जमतं एका वेळेला 4 अवधानं ठेवणं. आमचं लग्न झाल्यानंतर ही अवधानं मी अजूनही बघतोय. ही अवधानं अजूनही सांभाळली जात आहेत. एका वेळेला 4 अवधानं. मला सवय झाली आता या गोष्टीची. पण काय असतं, तुम्ही स्वतःला डेव्हलप करणं हे जास्ती सगळ्यात मोठं असतं. आपण गुरु असतो असं म्हणतात, पण गुरु हा तुम्हाला फक्त सांगण्यासाठी असतो की हे असं असं करायचं असतं. किंवा काही गुरु तुम्हाला ते करून दाखवतात, पण शेवटी जे करायचं असतं ते तुम्हालाच करायचं असतं. आणि ते तुम्ही कसं करता, तुम्ही किती ती सांगितलेली गोष्ट आत्मसात करता आणि त्याप्रमाणे प्रतीत होता, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची ठरते. मला आज खरोखरच बरं वाटतंय की तिला हा पुरस्कार मिळून तिचा गौरव केला. म्हणजे आतापर्यंत केलेल्या आयुष्यात तिने जे काही कामं केले त्याबद्दल हे सार्थक झालं असं मला वाटतं.
दुसरे माझे मित्र बेर्डे साहेब, काही शून्यातून निर्माण केलेली काही माणसं असतात, त्यातला तो एक आहे. हे बेर्डे बंधू असेच आहेत. झिरो मधून सुरुवात केली आणि यांनी काहीतरी अचीव करून दाखवलं. स्वतःचं एक स्थान इंडस्ट्रीमध्ये या लोकांनी निर्माण केलं. म्हणजे ही गोष्ट म्हणजे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. काहीही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही या इंडस्ट्रीत स्वतःचं नाव करणं, स्वतःचं एक स्थान मिळवणं ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि किती कठीण गोष्ट आहे की ते साध्य करणाऱ्यालाच माहिती असेल. सगळं म्हणजे धडपड करूनच तो आज इथपर्यंत पोहोचलाय पुरुषोत्तम बेर्डे. मग अशी मला वाटलं की हे सुरू झालं, रील सुरू झालं, तेव्हा मला वाटलं की हे तरी सरळ जाईल, पण नाही. तिथं पण दोनदा गचका खाल्लाच. तर त्याच्याशिवाय असं नाही की सरळ सगळं मिळालंय, त्याने ते मिळवलेलं आहे, ते कमवलेलं आहे. आणि म्हणून तो आज या लेवलला, या स्थानावर येऊन पोहोचलेला आहे. मला त्याचं नेहमीच कौतुक वाटलं, मला त्याच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो की त्याने हे स्वतःहून निर्माण केलं आणि स्वतःहून मिळवलेलं आहे. आणि आता बोलायचं जर या सांस्कृतिक नाव विसरायला होत तो हल्ली. हे लोक सातत्याने सादर करतात. मला यांच्या आधी जी 2 मिळालेली आहेत, 2 पारितोषिक यांच्याकडून मला मिळालेली. पहिली बेस्ट ऍक्टर म्हणून, आता म्हणा सर्वश्रेष्ठ. आणि आता आणखी एक आमच्या घरात झालं, त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो. मी त्याबद्दल अतिशय ऋणी आहे. मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी 3 अवॉर्ड्स आमच्या घरात पाठवली. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. धन्यवाद. मान्यवरांचे खूप आभार. आणि आजच्या या सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या निवेदिताताई सराफ यांचेही आभार आणि खूप खूप अभिनंदन. सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपण संग्राम पाहिलंच का? आता मला वाटतं सांस्कृतिक कला दर्पण सोहळ्याचा हा मंचच असा आहे की इथे मंचावर आलेला असू दे नाहीतर प्रेक्षक